मस्त चरचरीत तेलात खरपूस भाजणारा हा नाजूक चिरलेला कांदा अगदी घरभर खमंग पसरून अगदी नावडत्या भाजीला सुद्धा आवडीने खायला भाग पाडतो. भाजी मग कोणतीही असो ती. आज पण अशीच कुणाला खूप मनापासून आवडणारी, म्हणजेच ऑफकोर्स मला, आणि बऱ्याच जणांच्या नाका मुरडायला लावणारी लाल लाल पण तितकीच चवीला गोड गोड भाजी माझ्या स्वयंपाकघरात बनवायला मी आज घेतलेली आहे. ती म्हणजे ताज्या पिठाची उकडून पुन्हा तेलात मस्त परतवून आमचा झणझणीत घाटी मसाला वापरून तयार केलेली पौष्टिक बिटाची भाजी, जी नुसतीच वरपायला म्हणू नका तर चपाती भाकरीसोबत हाणायलासुद्धा एक नंबर लागते. आणि विशेष म्हणजे कमी वेळ खाऊ, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, ही भाजी बनवायला लागतो वेळ कमी पण निरोगी आरोग्याची देते 100% हमी. बापरे, मध्येच लुडबुड करणारे माझे हे कवी म्हण. कारण यात भरपूर फायबर, कॅल्शियम आणि रक्तदाब कमी करणारे बरेच घटक असतात. सगळ्यांचा आवडता प्रश्न म्हणजे आमची त्वचा तजेलदार कशी राहील? कशी राहील म्हणजे काय? जेवणात बीट भरपूर खा. हो, नक्की खातो, पण उकडून खावे की कच्चे खावे? हा लगेच दुसरा प्रश्न डोकावतोच. कसेही खा, फायदेच फायदे. कच्चे खाल तर रक्तवाढ हमखास, आणि शिजवून खाल तर पोटातली गुडगुड म्हणजेच गॅस सो कोसावर दूर दूर. म्हणूनच भाजी मंडईमध्ये गेलो की लाल भडक बिटाला उचलून पिशवीत विराजमान करायची. अरे वा, चक्क विराजमान, शाही शब्दरचना. वा, हो असणारच, कारण फायदे ही शाहीच आहेत ना. रक्तदाब कमी, तजेलदार त्वचा, भरपूर हिमोग्लोबिन आणि भरपूर कॅल्शियम. वा वा वा. मग वाट कसली पाहताय? आठवड्यातून 2 दिवस खास बिटाच्या भाजीचे नियोजन आत्ताच वीक प्लॅनमध्ये मांडून ठेवा. जाता जाता आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी खास एक टीप. तर ही भाजी चटपटीत हवी असेल तर चाट मसाला वरून भुरभुरा, आणि हीच भाजी त्यांना त्यांच्या आवडणाऱ्या प्लेटमध्ये काटा चमचासहित शाळेतून घरी आल्या आल्या खायला द्या. मग बघा ते कसे खातात. वरून हिरवी हिरवी गार मस्त चिरलेली कोथिंबीर पेरायला विसरू नका. संदर्भासहित स्पष्टीकरणानंतर स्पष्टीकरण याचं काय झालेलं आहे तर मस्त कांदा खरपूस भाजा, नंतर त्याच्यामध्ये उकडलेल्या बिटांच्या ज्या काही आपल्या बारीक केलेल्या फोडी आहेत त्या मस्त तेलात परतवून घ्या. आणि त्याच्यानंतर आपला जो काही घाटी मसाला आहे, काळा मसाला आहे, मालवणी मसाला आहे, जो कोणता मसाला आपण रोजच्या जेवणात वापरतो तो त्याच्यामध्ये मस्त भरभरून छानपैकी घालून हा छान रीतीने परतवा. आणि वरून मस्त हिरवी गार कोथिंबीर पेरून तुम्हाला जशी आवडते ना तशी खावा, पण आठवड्यातून 2 वेळा ही भाजी नक्की खावा.